है ना पोरी हो, तुमच्यासाठी एक नवीन कायदा आहे. एखाद्या पोरीनं 15 सेकंद टक लावून एखाद्या पोरानं तुमच्याकडे पाहिलं, असं टक लावून एखाद्या पोरानं 15 सेकंदापेक्षा तुमच्याकडे टक लावून पाहिलं, तर त्या पोराला पोलीसवाले उचलतात, डोळ्यानं विनयभंग केला म्हणून हाणतात. रियालिटी. हा थांब थांब थांब. म्हणजे एखाद्या पोरानं पोरीकडे 15 सेकंदापेक्षा जास्त टक लावून पाहिलं तर डोळ्यानं विनयभंग केला म्हणून पोराला हाणतात. पण ताई, मला प्रश्न पडते, तुला कसं काय माहित 15 सेकंदापेक्षा जास्त पाहिलं? म्हणजे थांब थांब. प्रॉब्लेम काय माहितीये का? टाळी एका हातानं वाजत नाही. आणि म्हणून सर, आपल्याला तरी काय करावं लागेल की बाबा जरासं पोरायच्या बाजून बोलावं लागेल. किती कष्ट आहेत, किती मेहनत आहे. आणि मेन काय होतं माहिती का? आमच्या पोराचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे, लहान होता, लहान असताना जस्ट बोलायला लागला तेव्हा आपली माय म्हणायची, ए दलिंदर, तुला काय कळत नाही. चला आपण समजून घेतलं. नंतर आपण शाळेत गेलो, शाळेत गेल्यावर आपली बाई शिकवणारी म्हणायला लागली, तुला काय कळत नाही, गप्प बस. जरा असं मोठं झालो, पोरासोबत खेळायला गेलो, पोरगा म्हणायला लागलं, भाऊ तुला काय कळत नाही, गप्प बस. घरी गेलं, बाप म्हणायचा, तुला काय कळत नाही, गप्प बस. अनावधानाने याचं लग्न झालं. अनावधानाने लग्न झाल्यावर बायको एका वर्षातच म्हणायला लागली, तुम्हाला काय कळत नाही, गप्प बसा. अनावधानानं याला 2-3 लेकरं बी झाले. ते लेकरं बी याला 1-2 वर्षांनी म्हणायला लागले, पप्पा तुम्हाला काय कळत नाही, गप्प बसा. याचं वय 60-70 झालं, याच्या लेकरं झाले, ते लेकरू म्हणायला लागलं, बाबा तुम्हाला काय कळत नाही, गप्प बसा. अहो ते मरायला आलं, 70 वर्ष आलं, उद्या परवा मरणार आहे, त्याला हेच कळालं नाही. म्हणलं नेमकं कळून काय घ्यायचं होतं. आपला तसा या युवक वर्गाचा प्रॉब्लेम झाला. पण लक्षात घ्या, आपला जोश आणि उत्साह हा नेहमी कायम असला पाहिजे. आपण तरुण आहेत, आपलं रक्त सलसलतं पाहिजे, डोकं शाबूत पाहिजे. आणि म्हणून तुमच्यासाठी वो दरिया ही क्या जिसमें नहीं रुवानी, ओ दरिया ही क्या जिसमें नहीं रुवानी, अरे जोश नहीं लल्ला तो किस काम की तेरी जवानी, किस काम की तेरी जवानी.